नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अभिला त्या गुंडांनी पकडलेला आहे. त्याची कॉलर धरून त्याला ओढतात आणि तेवढ्यात आता अक्षय बाईकवरून येतो आणि हे सर्व बघत तो धावतच आता येतो आणि त्या गुंडांना म्हणतो की कोण आहात तुम्ही, आणि अभिला सोडवतो. तेव्हा आता अभि मुद्दाम नाटक करत म्हणतो की अरे अरे अक्षय, अरे काय, अरे ते माझे मित्र आहेत आणि हे पग कॉलर अजूनसुद्धा तेवढीच टाईट आहे की जितकी अगोदर होती तितकी, त्यामुळे हे पग तू काळजी करू नको. अभि मात्र त्यांना खुणावत असतो आणि आता अगदी त्यांच्याकडे बघून हसत असतो आणि ते गुंडसुद्धा आता अभिबरोबर मित्र आहे असे वागतात. हे पग पुण्याला असताना मात्र मी यांच्याच रिक्षाने ऑफिसला जायचो आणि आमची खरंच मैत्री झाली आता खूप, आणि मैत्रीमध्ये आमची अशी मस्करी सुरू असते. त्यावरती अक्षय म्हणतो की काय तुझे मित्र आहे अभि, अरे सांगायचं ना मग अगोदर तू, आणि पाचगणीमध्ये ते फिरायला आले होते, आत्ताच चालले. आता अभि आता मुद्दाम सर्व काही खोटं बोलतो आणि अभि त्यांना म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, आपण भेटू. तेव्हा तो गुंड म्हणतो की लवकर पुण्याला ये आणि असाच येऊ नको, थोडासा हसत म्हणतो. आता अभि हसून त्यांचं बोलणं टाळतो आणि म्हणतो की हो हो, मी नक्की येताना तुम्हाला स्ट्रॉबेरी नक्की घेऊन येईल. तेव्हा आता तो दुसरा आहे तर तो म्हणतो की लक्षात ठेव, आणि हा दुसरा म्हणतो की हो वाट बघतोय. आता मात्र अक्षयचे थोडं थोडं लक्षात येत आहे. आता ते गुंड तेथून जेव्हा जातात तर अक्षय बारकाईने अभिकडे आणि ते गुंडाकडे पाहत असतो. नक्की काहीतरी आहे, पण अभि आपल्यापासून काहीतरी लपवतोय. आता अभि ते गेल्यानंतर पुन्हा अगदी जोराचा श्वास सोडतो. आता अक्षय त्याला विचारतो की काय रे अभ्या, हे असले कसले मित्र तुझे, गुंड वाटतात ते गुंड. तेव्हा आता अभि पुन्हा हसून नेतो. अरे तू त्यांच्या दिसण्यावर जाऊ नकोस, अरे चांगली माणसं आहेत, ते रिक्षा वगैरे चालवतात. अभि हा विषय टाळण्यासाठी म्हणतो की अक्षय ते सर्व सोडून दे, आणि तू कुठे शाळेत चाललास का. अक्षय म्हणतो की हो शाळेतच निघालो. तर अभि म्हणतो की हो हो मी सुद्धा येतोय, अरे आल्यापासून मी रमाला नाही भेटलो रे, आपण तिला जाऊन भेटूयात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अरे अरे रमा खूप डिस्टर्ब झालेली आहे. त्यावरती अभि विचारतो की काय झालं. आता अक्षय सांगतो की अण्णासाहेब या शाळेचे ट्रस्टी अण्णासाहेब आहे ना, ते गेल्या 4 दिवसापासून जेलमध्ये आहेत. त्यांची प्रॉपर्टी आणि त्यांच्या हातातील सगळं काही पैसा वगैरे आहे तर हातातून गेलेला आहे. त्याचं दुःख नाही, परंतु अण्णा नेमकं आहे कोणत्या संकटामध्ये हेच रमाला नीट कळत नाही. नक्की ते कोणत्या जेलमध्ये आहे हेच कळालेलं नाही. ते जेलमध्ये आहेत, पण कुठल्या जेलमध्ये आहेत, आणि त्यामुळेच रमा खूप डिस्टर्ब आहे आणि ती इथे नाहीच, ती घरी आहे. आता मात्र अभिला एक पूर्ण शॉक बसलेला असतो, कारण अभिला आता रमाकडून मदत घ्यायची असते त्या गुंडांचे पैसे देण्यासाठी. आणि आता अभिला तर हा धक्काच बसतो, कारण रमा तर आता काहीच मदत करू शकणार नाही. रमावरच इतकं मोठं संकट आहे. अभि पूर्णपणे शॉक होतो. त्यानंतर आता अक्षय विचारतो की तू येतोस का की इथेच थांबतो, आणि आता अभि अगदी घाबरतच म्हणतो की हो येतो. आता तो विचारतच आहे आणि टेन्शनमध्ये, आणि अर्थाला मला पिकअप करायचं आहे, येतो. आता अक्षय तिथून निघून जातो. अक्षय गेल्यानंतर अभिला खूप टेन्शन येते की नक्की आता मी काय करू, आता पैसे कुठून आणू, आता मला तर त्या लोकांचे पैसे द्यायचे आहेत, काय करू नेमकं मी, याचा तो विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे पार्वती आजीने गुरुजींना घरी बोलावलेलं आहे आणि आता नक्की घरातली परिस्थिती सुरू आहे त्याबद्दल विचारते की नक्की काय करावं लागेल, शांती वगैरे करावी लागेल का एखादी. त्यावरती आता गुरुजी सगळं काही पंचांगण चेक करतात आणि म्हणतात की पुढचे काही 10 दिवस अगदी आगीतून चालण्यासारखे आहेत. आता हे ऐकल्यानंतर पार्वती आजीला धक्का बसतो. पार्वती आजी म्हणते की नक्की काय गुरुजी. त्यावरती गुरुजी सांगतात की हे बघा, अक्षय आणि रमा यांच्या राशीतील जे ग्रह आहे ते फार असे वक्र आहेत. त्यावरती मयुरी विचारते की गुरुजी पण जीव घेणं संकट वगैरे असं काही आहे का, आणि जर तसं काही असेल तर प्लीज काहीतरी उपाय करायला सांगा, आम्ही सगळं काही करायला तयार आहोत. आणि संकटाची सीमा खूप अगदी कठीण आहे, कारण अक्षय आणि रमा कोणत्याही नवीन संकटामध्ये जर हात घालत असेल किंवा एखादं नवीन कार्य त्यांनी करायला घेतलं असेल, आणि जर त्यांनी असं केले तर संकटाच्या गुहेत शिरण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा आता हे ऐकून पार्वतीजीला फार आता टेन्शन येत आहे. मयुरीला सुद्धा खूप टेन्शन येते, नक्की आता काय करावं काहीच कोणाला कळत नसतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर मात्र ह्या तांबटकराबद्दल सगळी काही माहिती काढत असतो. त्याचे सगळे फोटो डिटेल्स अगदी माहिती सगळे काही आहे, परंतु आता त्याच्या बायकोचा इतका एकही फोटो या सोशल मीडियावर का नसेल, तोच तिचा विटनेस म्हणजे त्याचा विटनेस पॉइंट आहे. तो नक्की एकही फोटो का नसेल म्हणून तो सगळं सोशल मीडियावर चेक करत आहे. तांबटकरांनी एवढं का लपून ठेवलेलं आहे तिला हेच कळत नाही.
त्यानंतर आता इकडे पार्वती आजी गुरुजींना विचारते की गुरुजी हे सर्व किती दिवस चालणार आहे, पण कुठपर्यंत रमा आणि अक्षय यांना यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग तर असेल. त्यावरती मात्र आता गुरुजी बघतात. गुरुजी म्हणतात की हे बघा, ही आजची समस्या नाही, परंतु हे संकट मात्र या अगोदर सुद्धा येऊन गेलेलं आहे. त्यावरती आता मयुरी विचारते की गुरुजी अगोदर येऊन गेलेलं आहे म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की गतकाळातील व्यवहारातील जो फटका आहे किंवा तुमच्या आयुष्यातील येऊन गेलेली एखादी व्यक्ती जिने तुम्हाला भूतकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये खूप असा त्रास दिलेला आहे, म्हणजे नक्की आता रेवा असेल, ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येऊन वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे, ते पण दाट. त्यानंतर अक्षय इकडे शोधण्याचा इतका प्रयत्न करत आहे, काहीतरी असा ठोस छोटासा पुरावा तरी सापडला पाहिजे, त्यामुळे मात्र सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि तो आता दीक्षित वकिलांनी जे सांगितलेलं आहे त्याचा विचार करत आहे, कारण तांबट वकिलांचा जो काही व्यवहार वगैरे आहे तो सगळं काही त्यांची वाई पाहत. आणि आता मात्र अक्षय पुन्हा पुढे काही शोधत असतो सोशल मीडियावर. आणि आता जे काही ह्या तांबटकरांची इंटरव्ह्यू झालेली आहे तर त्या पत्रकारांनी त्यांना सुद्धा हे विचारलेलं आहे, सर तुमची जी काही डार्लिंग आहे तिला आम्ही सगळेजण भेटण्यासाठी इच्छुक आहोत, आता खरंच तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी सांगू शकतात. किंवा आता तामटकरांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला फार काळ वाट नाही बघावी लागणार, कारण पुढच्या काही दिवसात माझी डार्लिंग मुंबईत येणार आहे आणि तेव्हा मी तुम्हाला असं सांगतो की फक्त मुंबईमध्ये, या अख्ख्या मुंबईमध्ये फक्त आणि फक्त तिची चर्चा असेल. तेव्हा आता ही इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर आता अक्षय विचार करतो की काही झाले तरी लवकरात लवकर आता त्याच्या ह्या डार्लिंग बद्दल नक्की ती आहे तरी कोण, भेटलंच पाहिजे, तरच अण्णासाहेबांची प्रॉपर्टी वाचू शकते. त्यानंतर समोर टेबलवर आता रमाचा फोटो आहे, अगदी मस्त, आणि अक्षय पाण्याचा ग्लास घेतो आणि त्या फोटोला धक्का लागल्यानंतर फोटो खाली पडतो आणि तो फुटतो. तेव्हा आता अक्षय ग्लास बाजूला ठेवतो, अरे यार म्हणून तो फोटो उचलतो तर तो फुटलेला असतो. अक्षय सारखा त्या फोटोकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे सायंकाळ झाल्यानंतर पार्वती आजी आता तुळशी मातेला अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावते आणि हात जोडून आता गुरुजींचे सगळं काही बोलणं पार्वती आजीला आठवत आहे. आणि गुरुजींचे सगळं काही बोलणं आता पार्वती आजीला आठवते की कोणत्याही कार्याला अक्षय आणि रमा हात घालत असतील तर त्यांना प्लीज थांबवा आणि नवीन संकट ओढून घेतल्यासारखं आहे असे मात्र गुरुजी म्हटलेले आहेत. ह्या सगळ्याचा आता पार्वतीजी विचार करत तेवढं तेथे अक्षय येतो. पार्वतीजी अक्षयला म्हणते की अक्षय आता हे बघ तू आलास का. अक्षय विचारतो की अगं आजी रमा कशी आहे. आता पार्वतीजी म्हणते की बरी आहे, ती अगोदर जेवली नाही, सांग ना तिला जेवायला. तर आता अक्षय म्हणतो की मी बोलतो तिच्याशी. अक्षयच्या हातामध्ये तो फुटलेला फोटो असतो. पार्वतीजीचं लक्ष त्या फोटोकडे जाते आणि आता पार्वतीजी विचारते की हे काय झालं. अक्षय म्हणतो की अगं हे बघ रमाच्या ऑफिसमध्ये एक फ्रेम होती तिची स्वतःची, माझा धक्का लागला आणि ती पडली फुटली. तेव्हा लगेच आता पार्वती आजीला हे ऐकून आणखीनच शॉक बसतो. पार्वती आजी म्हणते की अक्षय हे बघ आज गुरुजी आले होते, मी त्यांना तुझी आणि रमाची पत्रिका दाखवली. गुरुजींनी सांगितलं की पुढचे काही दिवस जपायला हवं, म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे, जो काही निर्णय घेताल तो अगदी सांभाळून घ्या असं म्हणाले. म्हणजे जरा सांभाळून वागा, खूप मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे असे गुरुजी म्हणाले. त्यावरती अक्षय म्हणतो की प्रॉब्लेम तर झालेला आहे आणि ते तांबटकर आहे ना फार मोठे असमी आहे, त्यांच्याशी लढणं इतकं सोपं नाही. तेव्हा आता पार्वती आजीला सुद्धा टेन्शन येते. अक्षय म्हणतो की अगं पण जरीही ते मोठे असले तरी सुद्धा आपण शस्त्र टाकून देऊ शकत नाही. पार्वती आजी म्हणते की नाही तसे नाही. अक्षय म्हणतो की हे बघ आता जे काही संकट आलेलं आहे तर रमा आणि मी आता दोघंही सॉल्व्ह तर करूच. आता काय झालेलं आहे तर नक्की आम्ही दोघं शोधून काढू, परंतु हे बघ आजी आता कितीही काही प्रॉब्लेम झाले, कितीही काही झालं तरी रमा आणि मला कोणी नाही वेगळं करू शकत. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे ते तर आहेच, परंतु रमा आणि तू आता दोघं एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सगळं कुटुंब तुमच्या सोबत आहोत, सगळे मुकादम आपण एकत्र आहोत. आणि हे बघ कितीही प्रॉब्लेम येऊन दे, काही होऊन दे, त्या सगळ्या संकटाला आपण एकत्र मिळून तोंड द्यायचं, लढायचं. आणि पार्वती आजी खुश होऊन त्याला आणखीन आशीर्वाद देऊन बळ देते. अक्षय आता खुश होतो. त्यानंतर आता इकडे आरोही आणि आर्था अथरून करत असतात. आता आर्था म्हणते की आरू बघ आपण ताराताईच्या रूम मध्ये झोपतो, तिला नाही आवडणार आणि ती शेवटी किचकिच घालतच राहणार. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की हो ना किचकिच करणारी. तेवढ्यात तारा तेथे येते. तारा त्या दोघींना बघते आणि म्हणते की ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही आज पुन्हा येथे झोपणार तर. त्यावरती आता आर्था म्हणते की हो अक्षय काका म्हणाले तसं. आणि आता मात्र ती आरोहीला विचारते की ए बेबी डॉल, अगं मला एक गोष्ट सांग बरं, तुझ्या आई बाबामध्ये भांडण झालेलं आहे का ग. तुझी आई आज तर जेवायला सुद्धा आली नाही, खरं सांग बरं भांडण झालं का त्या दोघांमध्ये. त्यावरती आरोही म्हणते की नाही माझे आई बाबा कधीही भांडत नाहीत. त्यावरती तारा म्हणते की अगं तू असं का करतेस, आपल्या घरामध्ये सगळेजण एकमेकांशी भांडत असतात, कोणीही सुखाने राहत नाही. आणि हे बघ तुला माहिती आहे का आपल्या घराला कस आहे कस. आता आरोही म्हणते की काय बोलतेस.
आता तारा म्हणते की तुला खोटं वाटतं का? बघ माझे आई बाबा, बघ माझे आई बाबा तरी कुठे एकत्र असतात बरं. आणि हे बघ माझं सगळं जाई जाऊन दे, अभिषेक मामा, आनंद मामा यांच्या तरी बायका कुठे त्यांच्या सोबत आहे, सगळ्यांचीच घरं फुटलेली आहे, त्या तरी कुठे राहतात इकडे. तेव्हा आता आर्था हे ऐकून म्हणते की ए काही पण काय बडबड करतेस ग तू. तेव्हा आता तारा रागाने आर्थाला म्हणते की तू जरा गप्प राहा, मी आरोहीशी बोलते, तुझ्याशी नाही. आता तारा पुन्हा आरोहीला म्हणते की अगं बेबी डॉल ऐक ना, हे बघ तू जन्माला आली तेव्हा तुझे आई बाबा कुठे एकत्र होते बरं. त्यावरती आरोही तिला उत्तर देते की हो आता तर आहे ना, मग कशाला आता बोलत असते. तेव्हा आता तारा परत म्हणते की किती दिवस ते एकत्र राहणार आहेत, परत त्यांच्यामध्ये वाद तर सुरू झालेत. आणि हे बघ बरं जाऊन दे, तुला जर माझं पटत नसेल तर तू एक काम कर, तू स्वतः जा आणि त्यांना जाऊन विचार, तू पटेल तिला. तेव्हा आता आर्था आरोहीला म्हणते की हे बघ तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू झोप बरं. तेव्हा तारा मात्र अर्थावर ओरडते की डॅम्बो अगं तू गप्प बस, तुझ्याशी बोलते का नाही ना, मग तू शांतच राहा आणि हे बघ तू गप्पच राहायचं, मी तुला माझ्या रूम मध्ये झोपून देते, इतकंच फक्त अगदी लक्षात ठेवायचं, बाकी जास्त आगाऊपणा करायचं नाही, जे सांगत आहेत ना तर तेच ऐकायचं, बाकी काही नाही, नाहीतर मी तुला बाहेर हाकलून देईन. त्यावरती ताता आर्था काही तिला घाबरत नसते. आर्था म्हणते की आहे का तुझ्यामध्ये हिंमत, तर बाहेर काढूनच दाखव मला. त्यावरती तारा तिच्यावर ओरडते आणि म्हणते की काय ग बाबा घरात आल्यापासून तुझी जास्त डेअरिंग वाढली का. त्यावरती आर्था न घाबरता म्हणते की हो जास्तच वाढलेली आहे, त्यामुळे तुला काय करायचं आहे ते तू करू शकते. आणि हे बघ अगं आलेली आहे माझ्यामध्ये डेअरिंग, बाबा आल्यानंतर नाही, परंतु अगोदर पासूनच आली होती. आता अर्थाने अगदी तिला उत्तर देऊन अगदी सांगितलेलं असतं, तेव्हा तरी सुद्धा ताराचा आणखीनच जळफळाट होतो आणि ती आणखीनच रागावते. तारा म्हणते की हो का, बघतेस तुझी काय हिंमत आहे ते. आता आरोही जोरात ओरडते की बस झालं, बास आता, खूप काही झालं, प्लीज आता भांडू नका, मी तुम्हाला सांगते की भांडू नका. ही तारा काही ऐकायला तयारच नसते. तारा आरोहीला म्हणते की हे बघ, मी जर तुझ्या आईबाबामध्ये जे काही झालेलं आहे तर ते प्रूफ करून दिलं, कारण मी आता शोधून तुला दाखवते. हे बघ अगं, जेव्हा तुझा बाबा रूममधून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातामध्ये रमाची जी काही फोटो फ्रेम होती तर ती तुटलेली होती, त्याच्या हातामध्ये त्याच्या काचा सुद्धा होत्या. मला एक गोष्ट सांग, जर भांडणच झालं नाही, काही बिनसलंच नाही, तर ती फ्रेम अशी कशी फुटली बरं. नक्कीच त्यांचं भांडण झालं असेल आणि त्यात ती फ्रेम फुटली असेल. आरोही बिचारी आता काही अगदी शांत ऐकून घेते, तिला आता वाईट वाटत असतं आणि आता तिच्या मनावर अगदी या ताराच्या बोलण्याचा परिणाम होत असतो. आर्थाला राग येत असतो, पण तरी सुद्धा आता तिला शांत राहावं लागतं. तेव्हा तारा म्हणते की पटतंय ना तुला, आणि बघ अगं लग्नाला फक्त 4 दिवस सुद्धा झालेले नाहीत आणि रमाची फ्रेम सुद्धा म्हणजे तुटली, बघ ना रमाची फ्रेम फुटली गेली. आता बिचारी आरोही खाली मान घालून ऐकत असते. आता ते दोघी अगदी खाली मान घालून अगदी बसत आहे आणि ह्या ताराचं बोलणं काही संपत नसतं. तारा त्यांना म्हणते की हो नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी झालेले आहे आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही जा आणि शोधून काढा, नाहीतर तू त्यांना जाऊन विचार की तुम्ही भांडलात का, तुमच्यामध्ये काही झाले का, मग बसेल तुमचा विश्वास. तेव्हा आता आरोही खूप अगदी वाईट वाटतं तिला, खाली मान घालून ती सर्व अगदी पाहत असते, तिला त्रास होत असतो. आर्था म्हणते की आरू तू झोप, हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, हिला मात्र दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करताच येत नाही, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, झोप बरं. तेव्हा लगेच आता ही तारा अर्थाला म्हणते की तू गप्प बस, मी तुझ्याशी बोलतेस का नाही ना, मग तू शांत राहा, मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि पुन्हा आरोहीला म्हणते की आरू अगं ऐक ना माझं, हे बघ तुला जर माझं बोलणं खरं वाटत नसेल तर तू जा आणि स्वतःच जाऊन विचार काय आहे त्याचं कारण कळेल. आरोही आता अगदी खाली मान घालून बसलेलीच असते. आता तारा तिला आणखीनच डवसण्याचा प्रयत्न करत असते. आर्था बिचारी आता विचारत पडते आणि ही आता मस्त मोबाईल घेते आणि कानामध्ये हेडफोन घालून आता मस्त अगदी एन्जॉय करत असते. आरोही आता आर्थाकडे बघते आणि तिला खुणावते. तेव्हा आर्था तिला डोळ्याच्या इशाऱ्याने नाही असं म्हणते. त्यानंतर आता इकडे अभि घाईने आपली बॅग वगैरे भरत असतो आणि मेलो रमाच्या नावाने मी यांना पैसे परत करतो असे म्हटलं होतं, पण आता मात्र काही खरं नाही आणि आता ते सर्व होताना नाही दिसत. आता मात्र मी मेलो आणि आता अभिला मात्र अगदी त्या गुंडांची भीती वाटत असते, कारण ते त्याच्या मागे 5 गणित शाळेत आले तिथपर्यंत पोहोचले होते आणि जर ते इकडे घरापर्यंत आले तर काय करायचं. अभिला तर खूप टेन्शन येते, म्हणून घाईने तो आता येथून निघून जाण्यासाठी आता हे सगळं घरापर्यंत येऊ नये यासाठी मात्र तो आपली बॅग वगैरे भरतो. त्यांना इकडे पोहोचण्याच्या अगोदर मात्र मला निघायला हवं, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल, खूप काही प्रॉब्लेम्स होतील असे म्हणून तो घाईने आपली बॅग घेऊन जायला निघतो. आणि तेवढ्यात पार्वती आजी त्याच्यासाठी जेवण वगैरे घेऊन आता आत येते. तेव्हा आता पार्वती आजी विचारते की अभिषेक अरे तू असं काय करतोस रात्री बेरात्री, असं कुणाला न सांगता बॅग वगैरे घेऊन का निघतो. तेव्हा आता अभि म्हणतो
की मला हे आजीला नाही सांगता येणार आपल्या मनामध्ये, आणि आजीला म्हणतो की अगं आजी हे बघ एक प्रॉब्लेम झालेला आहे, एक अर्जंट काम आलेलं आहे, त्यामुळे सकाळी सकाळी मला ऑफिसला पोहोचणं खूप गरजेचं आहे, आता निघून सकाळीपर्यंत गेलं पाहिजे, नाहीतर खरंच खूप प्रॉब्लेम होतील. त्यावरती पार्वतीची विचारते की अरे पण कुणाला सांगून तरी जाशील का, निदान अर्थाला तरी सांगून जा. अरे हे बघ अभिषेक, अर्थ तुझी मुलगी आहे आणि अर्थाला तुझी गरज आहे, लक्षात घे. अभि पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे आणि हे बघ ती 4 मुलींसारखी नाही, ती पटकन कोणामध्ये मिसळत नसते. आणि बघ ना, अरे आज तू तिच्यासाठी किती काही केलंस, तिला शाळेमध्ये घेऊन गेलास, अगदी तू सगळं काही तिच्याबरोबर शेअर केलं, तू बोललास तिच्याबरोबर, ती किती खुश होती बघितलंस ना. आणि सीमाला सुद्धा खुश होऊन सांगत होते की बाबांनी आज मला नवीन पेन सुद्धा घेऊन दिलेत. त्यावरती आता अभि हे सर्व ऐकून म्हणतो की आजी हे बघ मला कळतं सुद्धा आणि तू जे काही सांगत आहे तर ते पटते सुद्धा, पण हे बघ ना अगं जे काही काम मी करतो तर ते अर्थासाठीच करतो ना, तिच्या भविष्यासाठी. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अरे मग तू तुझ्यासोबत तिला घेऊन जा, ती इतकी लहान नाही, स्वतःची काळजी आता स्वतः घेऊ शकते, खरं म्हणजे ती तुझी सुद्धा काळजी घेईल रे. त्यावरती आता अभिला खूप टेन्शन येते, तो स्वतःच्या मनात म्हणतो की माझ्याच राहण्याचा पत्ता नाही तर मी माझ्या मुलीला कुठे नेऊ आता. तेव्हा आता अभि म्हणतो की नाही आजी मी तिला कसं नेऊ, कारण तिथे म्हणजे येथे तिचं शिक्षण छान सुरू आहे आपल्या शाळेमध्ये आणि इतकी स्कॉलर माझी मुलगी आहे, मग तिचं शिक्षण पुढच्या या शाळेमध्ये आणि ह्या छान वातावरणातच झालं पाहिजे. म्हणून आता अभि मुद्दाम हे सर्व टाळत असतो, कारण त्याचेच राहायचे वांदे असतात आणि त्यात अर्थाला तो कुठे नेईल. आणि हे बघ अगं आजी काम करणं तर माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, एकुलते एक मुलगी आहे ना माझी, तिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे, लग्न असं छान झालं पाहिजे. तेव्हा आता पार्वतीची म्हणते की अभिषेक तू आतापासूनच अर्थाच्या लग्नाचा विचार करतोस का, काय म्हणायचं बरं नक्की तुला. तेव्हा आता अभि म्हणतो की अगं आजी करावीच लागेल काळजी तिची. त्यावरती पार्वतीजी म्हणते की हे बघ अरे तू इतकी काळजी करू नको, कारण अर्थाने मात्र आपलं जे सोनं आहे ना ते सगळं काही आपल्या लेकीसाठी रमाकडे ठेवलेलं आहे आणि रमाने सुद्धा ते सगळं काही सांभाळून ठेवलेलं आहे आणि तू त्याची काळजी करू नको, रमाकडे ते सेफ आहेत. आणि हे बघ तू ऑफिसमध्ये फोन कर आणि फोन करून सांग की तुला आज नाही यायला जमणार. आणि हे बघ शांतपणे सगळं काही जेवण करून घे, मी ताट येथेच ठेवत आहे, तू जेवण कर. तेव्हा आता आरतीचं सोनं रमाकडे आहे हे अभिला समजल्यानंतर आता अभिच्या डोक्यात प्रकाश पडतो, म्हणजे आता काहीतरी मार्ग निघू शकतो याचा अभि विचार करतो आणि खुश होतो. त्यानंतर आता अक्षय अगदी रात्र होते तरी सुद्धा आता तो फुटलेला रमाचा फोटो आहे तर ते फ्रेम वगैरे आता व्यवस्थित चिकटत असतो आणि तेवढं तेथे अर्थ येते, अर्थानेही आरोही येते. आरोही आता आपल्या बाबांना हे करताना पाहत असते आणि अक्षयच्या हातामध्ये तो फोटो बघून आता आरोहीला मात्र ताराचं बोलणं आठवतं की तारा आता म्हणलेली आहे की बघ तुझ्या बाबांचं भांडण, आईचं भांडण झालं म्हणून तो फोटो फुटला. तारा म्हणलेली असते की जर त्यांच्यात भांडण झालं नाही तर ती फोटो फ्रेम कशी फुटली बरे. मग आता आरोही पाहते आणि फोटो फ्रेम तर खरंच अक्षयच्या हातामध्ये आहे आणि आता आरोही रडतच मात्र आता लगेच अक्षय जवळ धावतच येते. आता अक्षय तिच्याकडे पाहतो आणि आरोहीला विचारतो की काय ग आरोही काय झालं, का रडतेस तू. तेव्हा आता रडतच आरोही विचारते की बाबा तू आणि आई पुन्हा वेगळे झालेत ना. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही तू असं का विचारते. तेव्हा आता आरोही विचारते की म्हणूनच आई जेवायला येत नाही ना आणि बघ ना ती मला भेटत सुद्धा नाही. तेव्हा आता अक्षय हा आरोहीकडे पाहत असतो आणि बाबा ही फोटो फ्रेम कशी तुटली बरं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं माझा धक्का लागला आणि पडली फुटली. अगं ती शेवटी काच आहे ती फुटणारच, खरं बोलतो अगं आरोही. तेव्हा आता आरोही रडतच विचारते की आईला काय झालं. तर अक्षय म्हणतो की आईला टेन्शन आलेलं आहे, बघ ना तू कशी रडतेस, आता तुला असं वाटतं की आई बाबांचं भांडण झालं मग तसंच, आणि तिला सुद्धा तसंच वाटतं की तिला असं वाटतं की तिच्या बाबांना काहीतरी त्रास होतो, बाबांच्या काळजीपोटी मात्र ती इतकी टेन्शन मध्ये आहे. त्यावरती आता हे सगळं ऐकल्यानंतर आरोही विचारते की अरे बाबा पण त्या अण्णा बाबांना काय झालेलं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तेच तर कळत नाही की नक्की काय झालं ते, म्हणून ती टेन्शन मध्ये आहे. त्यावरती आरोही म्हणते की तू एक काम कर, तू तिला तिच्या बाबांकडे घेऊन जा, तिला बरं वाटेल. तर अक्षय म्हणतो की हो का, हो तुला तर फारच कळायला लागलं ग. आणि हे बघ ऐक, मी उद्याच मात्र आईला घेऊन चाललो आणि जातो आणि अण्णा आणि आई नक्की भेटतील आणि त्यात म्हणजे तू फार विचार करू नको, परीक्षा सुरू आहेत, अभ्यासाकडे लक्ष दे. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा तुम्हाला एक प्रॉमिस कर की तू तिच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणशील. आणि बघ ना बाबा मला ती अशी नाही बघू शकत, ती हसलेली बघायची आहे मला. तेव्हा अक्षय आता आरोहीचा हात धरतो आणि म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो की तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा हसू परत येईल म्हणून. तेव्हा आता आरोही खूप खुश होते आणि अक्षयला घट्ट असे मिठी मारते आणि ती अक्षयला खुश होत बाय आणि गुड नाईट करते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा
हा पुढील भागामध्ये दीक्षितला भेटायला येतो. दीक्षित म्हणतात की अण्णांनी दुसरा वकील केलेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळे काही पेपर्स त्याने रेडी केलेले आहे आणि आता मात्र त्या पेपर्स प्रमाणे सगळे काही प्रॉपर्टी ते तांबटकरांच्या नावावर करणार आहेत. तर त्यावरती अक्षय म्हणतो की मी तुम्हाला सांगत आहे तेवढंच करा. तर दीक्षित म्हणतो की तुम्ही का सांगत नाही. पण बघा अक्षय ऐका, रागाच्या भरात काही करू नका म्हणून दीक्षित आता अक्षयला सांगत असतो. परंतु आता अक्षय काही ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आता अक्षय हा इकडे भेटायला येतो जेलमध्ये अण्णासाहेबांना आणि इन्स्पेक्टरांना म्हणतो की मला अण्णासाहेब कर्णिक यांना भेटायचं आहे. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अण्णासाहेब कर्णिक यांना बेल मिळालेली आहे. अक्षय विचारतो की बेल कोणी केली. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तांबटकरांचा वकील आलेला होता आणि त्यांनी बेल मिळवून दिलेली आहे. म्हणून आता अक्षय पुन्हा दीक्षित वकिलांना हे सगळं काही सांगतो. दीक्षित वकील म्हणतात की मी घरी जाऊन बघतो की ते तिकडे पोहोचलेले आहेत की काय. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.